लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। दक्षिण मध्य रेल्वे विभाग नांदेड पूर्णा येथील रेल्वेच्या डिझेल चोरी प्रकरणात रेल्वे सुरक्षा बलाच्या कैदेत असलेले टँकर चालक व डेपो मधील कार्यालयीन अधीक्षक या दोघांची न्यायालयाने नुकतीच न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। 10 दिवसाचा कार्यकाळ संपून सुद्धा रेल्वे डिझेल चोरी प्रकरणाचा सहभागी असलेले इतर 4 ते 5 आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत। या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे कासव गतीने रेल्वे सुरक्षा बलाला गतीच मिळाली नसल्याने त्यांच्यासमोर हा गुप्त सोडवून मोकाट असलेल्या आरोपींना अद्यापही अटक करता आले नाही। यातील सहभागी पकडल्यास कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रेल्वेचे डिझेल जेव्हापासून रिलायन्स कंपनीकडे गेलेले आहे केव्हापासून येथे येणारे अधिकारी कर्मचारी यांनी रेल्वे शासनास करोडो रुपयांचा चुना लावून निघून गेले आहेत। सदरेल येथे जेवढे डेपो अधीक्षक ड्युटी करून निघून गेले त्या सर्वांची सीबीआय मार्फत चौकशी करून त्यांची प्रॉपर्टी सीट करावी अशी चर्चा प्रवासी वर्गातून होत आहे। रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यात या प्रकरणाची पोलीस निरीक्षक अरविंद कुमार शर्मा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर क्रमांक 2/24-3 रेल्वे संपत्ती अवैध कब्जा अधिनियम 2012 अन्वये टँकर चालक संदीप अनंतराव पांढरे राहणार माळशिरस जिल्हा सोलापूर व इतर काही अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ परीक्षेत निरीक्षक श्रीमती अरोमा सिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड व सिकंदराबाद विशेष गुन्हे शाखेचे एक विशेष पथकाकडे या प्रकरणाचा तपास सोपविला आहे। या प्रकरणात पोलीस निरीक्षक अरविंद कुमार शर्मा, रवी बाबू, एम सतीश, एम रमेश, शेख जावेद, रघु तिडके, आसिफ पाशा यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून डिझेल डेपोतील कार्यालय अधीक्षक बी माधव यास 1 लाख रुपयाच्या नगदी रोकडसह ताब्यात घेऊन या सहभागी असलेले रेल्वे कर्मचाऱ्यांसह 4 ते 5 जणांना निष्पन्न केले आहे। पसार असलेले आरोपी त्यांनी तातडीने पकडले तरच या डिझेलचा मोठा रॅकेट बडे अधिकारी, बडे लोकप्रतिनिधी, पेट्रोल पंप व्यापारी, टँकर लॉबी, रेल्वेचे बडे बाबू यांचे पितळ उघडे पडून कोट्यावधी रुपयांचा झालेला भ्रष्टाचार उघडकीस येण्यास रेल्वे प्रशासनाला मदत होईल। यात कुठलीही शंका नाही। या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने चालतो आणि कोणत्या दिशेने चालतो हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर।